मुलांना जर लौकी खायला आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे जर करून चारली तर मुलांना खायला खूप आवडेल व अशा प्रकारे मुलं लौकी खायला पण लागेल. चला तर बघूया कशी बनवायचे हे लौकीचे थालीपीठ. याकरता मी एक मोठी लौकी घेतली आहे. आता याचे वरूनचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे व किसून घ्यायचे आहे. त्याचबरोबर टमाटर पण किसून घ्यायचा आहे व कांदा पण. आपण असेच टाकले तर मुलं ते काढून ठेवतात, त्यामुळे किसून जर टाकले तर ते खाण्यात येऊन जातात. आता हे लौकीचे मी वरचे साल काढून घेतले आहे. याला आपण मोठ्या किसणीने कद्दूकस करून घेतले आहे. त्याचबरोबर टमाटर व कांदे पण आपण कद्दूकस करून घेतले आहे. 2 टमाटर 2 कांदे यामध्ये वापरणार आहे. तसेच 2 प्लेट आपल्याला यामध्ये गव्हाचे पीठ टाकायचे आहे. तसेच याबरोबर आपल्याला काही साहित्य पण टाकून घ्यायचे आहे. तीळ, ओवा, जिरं, चवीनुसार मीठ, तिखट, हळद, हिरवे मिरची, कढीपत्ता आणि थोडा सांबार. हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तसेच आपण किसून घेतलेले कांदे, टमाटर व लौकीचे किस हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे व त्यात थोडे पाणी टाकून पातळ पण करायचे आहे. आता एकीकडे तवा ठेवला आहे. तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावर थोडे तेल टाकायचे आहे व हे लौकीचे थालीपीठ हळूहळू करून असे पातळ पसरवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे खरपूस होतपर्यंत दोन्ही साईडनी शेकून घ्यायचे आहे. दोन्हीकडे शेकताना आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे. हे बघू शकता एकीकडले आपले थालीपीठ व्यवस्थित शिजले गेले आहे. आता वरून आपण याला तेल लावूया व पलटवून घेऊया. अशा प्रकारे दोन्हीकडनं आपल्याला हे लौकीचे थालीपीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. हे खायला काकडीच्या थालीपीठ सारखेच असते. त्यामुळे मुलांना कळणार पण नाही की तुम्ही त्यांना लौकी चारत आहात. अशा प्रकारे तुम्ही लौकीचे थालीपीठ करून बघा. मुलांना खायला खूप आवडेल. हे असेच खायला पण छान वाटत असते. तुम्ही हे टमाटर सॉससोबत किंवा लोणच्यासोबत किंवा गोड दह्यासोबत पण खाऊ शकता. पण हे असेच खायला खूप छान वाटत असतात. नक्की करून बघा लौकीचे थालीपीठ.